नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। गेल्या काही दिवसापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील विविध समस्यांनी व कारणांनी वादग्रस्त ठरत असलेल्या विषयांना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोल्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या विविध निवेदनाचा जाब विचारण्यासाठी मनसेचे पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात गेले असता त्यांनी भेट नाकारत उत्तर देण्यास टाळले। कार्यकर्त्याच्या घोषणा चालू असतानाच अधिष्ठाता कार्यालयात गेले व सुरक्षा रक्षकांनी दार लावत मनसे पदाधिकाऱ्यांना बाहेरच रोखले। अधिष्ठाता हे कार्यालयात आत गेल्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले व घोषणाबाजी करत निवेदनातील मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी लावून धरली। ह्याच वेळी अधिष्ठाता मागच्या दारातून कार्यालयातून परस्पर निघून गेले। मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत मागणी लावून धरली असता कार्यालयातून जबाबदार अधिकाऱ्यांनी मनधरणीचा प्रयत्न केला व ठिय्या आंदोलन बंद करण्याची विनंती केली। पदाधिकारी आपल्या मागण्यावर ठाम राहिले। अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारला चर्चा करण्याच्या विनंतीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले। जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, गैरप्रकार करणारी मनुष्यबळ पुरवठा करणारी कंपनीवर कार्यवाही करावी, शासकीय नोकरीवर असून स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणे, अकोला वैद्यकीय महाविद्यालयातून पॅरामेडिकल कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांना कंत्राटी सेवेत प्राधान्य द्यावे, स्थानिक पुरवठादारांना प्राधान्य द्यावे, स्मार्ट कंपनीमध्ये डीएमएलटीचे उमेदवार शकिरण व सोनोग्राफी टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत त्यावर कार्यवाही करावी, स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीचा करारनामा देणे अशा प्रकारच्या मागण्या करत मनसे यांनी आंदोलन केले। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज छाबडे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाडे, शहर अध्यक्ष सौरभ भगत, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, उपशहर अध्यक्ष मुकेश धोंडफळे, शुभम कावकार, तालुका अध्यक्ष विजय बोचरे, मनविसे तालुकाध्यक्ष सौरभ फाले, अमोल भेंडारकर, संतोष बोडे, प्रदीप मस्तूद, निलेश स्वर्गीव, मोहन मते, सतीश खाकरे, शिवप्रताप मिखाडे, हर्षल अंबोरे, नितेश जाधव, सम्यक सावळे आदी मनसे सैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे। आम्हाला इथं आमच्या मागण्या आणि कोणतरी आलं पाहिजे। मूर्ख आहे का आम्ही सगळे? अरे ग्रामीण भागातून लोक येऊन राहिले साहेब, बघ काय तर एक बाकीचे सगळे झालं त्याच्यावर कोणी करत नाही। आमच्या गोष्टी प्रायव्हेट काम नाही, काम नाही मला वाटतं आम्ही शांत बसलो। महाराष्ट्र सेनेचं अरे याला सारखं वाटते राज साहेबापर्यंत याची कंप्लेंट करणार आहे। आमच्या मदत होईल ना त्याची कंप्लेंट करणार मी आता। काय चिल्लर समजता का? लोकांच्या प्रश्नासाठी झालेलो आम्ही।